आता देशाच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाची अपडेट येते। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे एकाच विमानानं दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये आज इंडिया आणि एनडीएची महत्त्वाची बैठक होते। इंडियाच्या बैठकीला तेजस्वी यादव उपस्थित राहणार आहेत, तर एनडीएच्या बैठकीला नितीश कुमार उपस्थित राहणार आहेत। नितीश कुमार यांना सोबत घेण्याचे इंडिया आघाडी प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे आणि त्याच दरम्यान ही महत्त्वाची अपडेट येते आहे की नितीश कुमार आणि त्यासोबतच तेजस्वी यादव हे दोघं सुद्धा एकाच विमानानं दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये आज इंडिया आणि एनडीएची महत्त्वाची बैठक होते आणि या निमित्ताने अर्थातच तेजस्वी यादव हे इंडियाच्या बैठकीला उपस्थित असणार आहेत, तर नितीश कुमार हे एनडीएच्या बैठकीला उपस्थित असणार आहेत। मात्र हे दोघेही बिहारमधनं दिल्लीसाठी एकाच विमानानं रवाना झालेले आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे राजकीय चर्चा जोर धरू लागलेल्या आहेत। कारण कालच्या निकालानंतर अर्थातच नितीश कुमार यांना सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे, त्यांच्या भूमिकेकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे आणि अशात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे एकाच विमानानं दिल्लीला रवाना झाल्याची बातमी समोर येते आणि याचविषयी अधिक बोलूया। दिल्लीतनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, एकूणच देशभराचा विचार केला तर वेगानं घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे आणि त्याच वेगानं बिहारकडनं हे विमान दिल्लीच्या दिशेने उडालेलं आहे, ज्यामध्ये तेजस्वी यादव आहेत आणि नितीश कुमार आहेत। मोठ्या स्पीडने नितीश कुमार राजधानी दिल्लीकडे येताना पाहायला मिळत आहे। त्यांच्या दोघांमध्ये काय चर्चा झाली अद्यापर्यंत समजू शकलेलं नाहीये। मात्र नितीश कुमार हे जर केंद्रामध्ये मोठं पद त्यांना दिलं तर निश्चितपणे त्यांची जी सुप्त इच्छा आहे पंतप्रधान पदाची ती पूर्ण होऊ शकते। दुसरी गोष्ट ही आहे की त्यांना मिळालेल्या जागा आणि चंद्रबाबू नायडू यांना मिळालेल्या जागा अशा दोन्ही जर एकत्र केल्या इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकतं आणि त्यामुळेच या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। दुसरं म्हणजे तेजस्वी यादव यांच्यासाठी देखील महत्त्वाचा म्हणजे फायदा होईल, कारण ते बिहारचे पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता त्यांना निर्माण होते। जेव्हा नितीश कुमार दिल्लीमध्ये मोठ्या पदावरती येतील तर तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री केलं जाईल आणि बिहारची जबाबदारी तेजस्वी यादव यांच्याकडे आणि नितीश कुमार यांची जबाबदारी देशातल्या महत्त्वाच्या पदावरती असू शकते। त्यामुळे त्यांच्या जागांना महत्त्व प्राप्त होतं, कारण जनता दल युनायटेडला 12 जागा आलेल्या आहेत आणि दुसरीकडे जर पाहिलं तर टीडीपी म्हणजे तेलुगू देशम पार्टी चंद्रबाबू नायडू यांच्या 16 जागा अशा 28 जागा एकत्र केल्या तर कुठेतरी भाजपला सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न इंडिया आघाडी करू शकते। सध्या तरी तेजस्वी यादव हे निश्चितपणे नितीश कुमार यांच्याशी चर्चा करूनच ते इंडिया आघाडीच्या बैठकीला येणार आहेत आणि या बैठकीमध्ये नक्की काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे। थोडक्यात नितीश कुमार हे दोन्हीकडेही लक्ष घेऊन आहेत आणि दोन्हीकडनं फीडबॅक घेऊन ते जिथे फायदा असेल तिथं नितीश कुमार जातील, कारण सर्व बरोबर आहे। त्यामुळे दिल्लीमधल्या सगळ्या घडामोडींवरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल।